ते ज्ञानावर आहे. ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञान म्हणजे अगदी परब्रह्माविषयीचं ज्ञान. परब्रह्माविषयीचं ज्ञान ऐकून समजल्यासारखं वाटतं, पण ते अंगीकारणं तितकं सोपं नाही आहे किंवा तितकं सहज होणार नाही आहे. परिपूर्ण निर्विकार स्थिती झाल्याशिवाय, निर्विकार निर्विचार, कशाचाच देवान नाही, कशाचाच विचार नाही, काही हवं नको म्हणून पण लक्ष नाही, सहस्थिती. त्याला इंग्लिशमध्ये स्टेटलेस स्टेट म्हणतात. स्थिती पण नाही तिथे, अमुक ही स्थिती नाही. तर स्थिती म्हणजे काय? तिथे काहीतरी अवस्था असते. अवस्था होण्यासाठी मग अनेक प्रकारच्या अवस्था असल्या पाहिजे. मग आताची अवस्था, नंतरची अवस्था, जशी आता आपली बालपणाची अवस्था, तरुणपणाची अवस्था, मग वृद्धापकाळाची अवस्था, असा फरक दिसतो. परब्रह्माच्या ठिकाणी तिथे अवस्था नाहीच. ते आहेच, एकलेच एक आहे, दुसरं तिथे नाहीच नाही आहे आणि सहज आहे. ते कसला टच घेतच नाही, त्याला कशाचाच फरक पडत नाही. अशी निर्विकार स्थिती, त्याच्याविषयीचं ज्ञान सांगताय. पण जसं जगामध्ये सहज बोलताना आपण सगळे ज्ञानाविषयी बोलताना सहज आपण बोलतो, आत्मा, अंतरात्मा, तोच परमात्मा आणि तेच परब्रह्म असं आपण म्हणतो. हे काही चुकीचं पण नाही. तरी पण आत्म्यामध्ये थोडा किंचित फरक, आत्म्याच्या अवस्थेमध्ये, अंतरात्म्याच्या अवस्थेमध्ये थोडा फरक आहे, परमात्म्याच्या अवस्थेमध्ये थोडा फरक आहे, परब्रह्माच्या अवस्थेमध्ये थोडा फरक आहे. पण हे कोणी नाश पावत नाही, हे कोणी नाश पावत नाही. जरी ह्याच्यामध्ये थोडा फरक असला तरी कोणी नाश पावत नाही. की जसं उदाहरण द्यायचं झालं तर एक आकाश म्हणून सगळीकडे आकाश आहे, आकाश म्हणून पोकळी, दुसरं काही नाही. पण एक घट घेतला तर घटामध्ये आतमध्ये पोकळी येते, घटाकाश. मग असं एक मठ आहे किंवा घर आहे, एक वास्तू आहे, त्याच्या आतली पोकळी, तो पण आकाशाचा भाग आहे, मग तो मठाकाश. मग त्याच्या बाहेरचं आहे ते चिदाकाश, त्याच्या बाहेर आहे पराकाश. मग पराकाश म्हणजे तिन्ही विश्वाला व्यापून आहे, असं परब्रह्माचं स्वरूप आहे. परंतु जसं घटाकाश म्हणून हे शरीर आपलं जे आहे, एक शरीर आहे, त्याच्यामध्ये आत्मा आहे. मग विश्वामध्ये अंतरात्मा आहे आणि विश्वाच्या बाहेर व्यापून, आत बाहेर व्यापून परमात्मा आहे. आणि मग तिन्ही विश्वानं व्यापून ते परब्रह्म आहे. हा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून परब्रह्माला ओळखताना थोडासा खूप विचार करायला लागतो, खूप ज्ञानदशा प्राप्त झाली. म्हणून कालचा समाज जो होता तो आत्मा अनात्मा विवेक होता. आज आहे सारासार, आणि काल होता आत्मा. दोघांचे अर्थ पहिले थोडे सारखे वाटणार आहेत, पण किती फरक आहे. आत्मा अनात्मा म्हणजे आत्मा जे आहे ते शाश्वत आहे आणि अनात्मा आहे ते नाशिवत आहे. आता ते अनात्मा आहे ते जाऊन राहिलं जे शाश्वत, त्या शाश्वताचा पण निवाडा झाला पाहिजे. सारसार, तो सारसार म्हणजे त्या आत्मा म्हणून प्रकट जो शरीरातून झाला, शरीरयोगी आत्मा प्रकट, आणि या विश्वाच्या योगी तो अंतरात्मा प्रकट, तो त्यांना पूर्ण व्यापून आहे. म्हणून त्यातले जे ज्ञानाने ओळखलं काय, जे नाशिवंत आहे या विश्वातलं ते अनात्मा आहे, आणि या विश्वातलं जे शाश्वत आहे ते आत्मा आहे. ते ज्ञानाने ओळखलं. पण ज्ञानाने ओळखलं म्हणून ओळखल्याची जाणीव आहे ना आपल्याकडे. ओळखणारा मी म्हणून आहे जाणीव. परब्रह्माच्या ठिकाणी ही नसते.
हा फरक आहे. परब्रह्माच्या ठिकाणी ही नसते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर परब्रह्म आणि म्हणजे पहिला आधी लक्षात ठेवायचं, जगामध्ये ह्या 3 गोष्टी आहेत. एक जड आणि दृश्य, तो विश्व अष्टधातू, आणि दुसरं चंचल, आणि तिसरं निश्चळ. जड आणि दृश्यरूप हे विश्व आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट, आकार स्वरूप जे आहे ते, गुणरूप आहे ते सगळं जड आहे, दृश्यरूप आहे, परंतु नाशवंत. पण जे चंचल आहे ते सूक्ष्म आहे. चंचल आहे ते सूक्ष्म आहे, ते नाश पावत नाही, पण त्याचं स्वरूप अजूनही विशाल आहे. ते कारणापुरते ते एक अमुक एक आकारात, अमुक एक आकाराला व्यापून राहील. तो आकार गेला, जसा तो घट फुटला तर मठाकाश राहिला, घटाकाश गेलं. मग ते मठ बिल्डिंग पडली तर मधाकाश राहिला. तसंही ते तो आत्मा मरत नाही. आत्मा परमात्मा स्वरूपामध्ये जातो. परमात्माही मरत नाही. परमात्माही त्या परब्रह्म स्वरूपामध्ये जे निश्चळ आहे त्याच्यामध्ये, जे जड आहे, दृश्यरूप आहे, ते नाश पावते. ते नाश पाहून त्या आत्म्यामध्ये जाते. आत्मा ते विश्व जे व्यापक आहे, जड दृश्यरूप विश्व, ते नाश पावते, अंतरात्म्याकडे जाते. आत्मा अंतरात्मा एक होतात. हे दोन्ही चंचल आहेत. आत्मा अंतरा, जड जे होतं दृश्यरूप नाश पावतं. पण हे शिल्लक राहिले ते आपल्यामध्ये आहे. आपण असं म्हणालो आत्मा, आपल्यामध्ये आत्मा आहे तो आपण जाणीवरूपाने ओळखतो, ज्ञानरूपाने ओळखतो. अज्ञानामध्ये जे काय आपण अंगीकारलं त्याचं ते नाशवंत आहे, कळत त्याचा त्याग केला. पण आत्मा म्हणून जे आहे ते आपले स्वरूप आहे, असे आपल्यामध्ये ज्ञान आहे, जाणीव आहे. पण जेव्हा ते चंचल जे आहे ते निश्चळामध्ये जाते तेव्हा जाणीवभाव राहत नाही. म्हणून परब्रह्माच्या ठिकाणी जाणीवभाव नाही. म्हणजे अज्ञानाचे ज्ञान होते आणि ज्ञानाचे विज्ञान होते. हे विज्ञान जे आपण शाळेत शिकतो ते विज्ञान नव्हे, ते भौतिकाविषयीचं ज्ञान, त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. विषयाचं ज्ञान, विज्ञान. हे विज्ञान म्हणजे अगदी जे निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप, त्याला इथे विज्ञान म्हटलेलं आहे अध्यात्मामध्ये. आणि ईश्वरदेव ज्ञान स्वरूप, आणि हे जग विश्व अज्ञान स्वरूप. म्हणून जे हे सगळं असार आहे, आणि सार जे आहे ते एकच एक परब्रह्म, बाकी सगळं असार आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर अजून सोनं आहे. सोनं त्याच्यापासून अनेक दागिने बनले. मग दागिन्याला नाव आलं, बांगडी, पाटली, अंगठी, चैन, अनेक नाव आहे. पण सर्व मिळून काय आहे? सोनं आहे. सर्व मिळून सोनं आहे. जर ते सगळं मोडलं तर काय होणार? त्याचं सोनंच होणार. ते मिलावट असेल तर काढून टाकली जाते. दागिना बनण्याची काही मिलावट काढली असेल ती मिलावट काढून टाकली जाते, ती नाश पावते. पण दागिन्याचा भाग तो सोन्याचा भाग, त्यातल्या दागिन्यातला सोन्याचा भाग तसाच राहतो. आणि त्याला काय म्हणतात? त्या दागिन्याचं नाव गेलं, सोनं राहिलं. तसं इथे जी मिलावट आहे ते विश्व आहे, आणि जो त्यात जो सोन्याचा भाग आहे तो आत्मा आहे. पण ते वितळवलं सगळं जरी आणि परत बनवतं सोनंच बनतं. म्हणजे आत्मा परमात्मा हे परब्रह्मच आहे. जरी चंचल असले ते निश्चळाचं स्वरूप आहे. त्याला जाणे येणे ते नाश पावत नाही. त्याला जाणे म्हणता येते, कारण परब्रह्म संपूर्ण व्यापून आहे. त्यामध्ये ते एकरूप होऊन जाते. शरीरातून आत्मा जातो असं म्हटलं तरी तो आत्मा जात नाही, कारण तो फक्त शरीराचा ताबा सोडतो. शरीरातला आपला ताबा आहे तो सोडतो आणि तो परब्रह्म स्वरूपासारखा निश्चळ होतो. बस हे जाणलं पाहिजे, हे ओळखलं पाहिजे. म्हणून ही फार पुढची स्टेप आहे. निसर्ग तुम्हाला सांगताना सांगायचे, प्रपंचिक माणसाला, ज्ञानी माणसाला,
अरे इतकं तुला पुढे जाऊन काही तुझ्या कामाचं नाही आहे, ऐकून ठेव, ऐकून ठेव. अशी अवस्था तुला लाभली तर तू देवाचा देव झालास, देवांचाही देव झालास. का आत्मा, अंतरात्मा हे देव ईश्वर आहे. पण देव ईश्वर सुद्धा आकार रूपात आले. त्यांचा देह गेला, त्यांचे परमतत्व होते ते आत्मा परमात्मा म्हणून ते परब्रह्मामध्ये गेले. म्हणून देवाला सुद्धा वेगळे स्वरूप नाही त्या परब्रह्माशिवाय. त्या परब्रह्मामुळे सर्वांना जे अस्तित्व आलेले मुळात परब्रह्म निर्गुण निराकार निश्चळ. तिथे जाणीवभाव नाही, मी तूपणा नाही, आहे नाही, उलट म्हटलंय आहे नाही जाऊन उरले. आहे असे म्हटले तर दाखवता येत नाही, पण नाही म्हणून सांगता येत नाही, तरी ते शिल्लक राहते. ती शेवटी काय आहे ओळखायला गेले तर तुमचे स्वरूप आहे, जे तुमच्यामध्ये जाणीव चैतन्य रूपाने वावरते तेच ते आहे, वेगळे नाही. पण ज्ञाना ह्या विश्वात त्याचा कारभार कसा चाललेला आहे, विश्वामध्ये परमात्मा कसा भरून राहिलेला आहे आणि त्याची अंतरस्थिती काय आहे. पिंडीचेच ब्रह्मांड म्हणजे आपल्या पिंडामध्ये तो कसा आहे आणि ब्रह्मांडामध्ये पण तो कसा वावरतो आहे, ह्या कळायला पाहिजे आपल्याला. म्हणजे कधी एखादा अज्ञानी माणूस एकटा चाललेला आहे, तो समजतो मी एकटा आहे, घाबरतो तो. पण ज्ञानी आहे तो काय म्हणतो, मी एकटा कुठे आहे, तो परमात्मा माझ्या आतच आहे, या देहाला घेऊन तो चालला आहे. मग तो देवाची काळजी घेणार, तो घाबरत नाही, त्याला चिंता भय नाही. म्हणजे ज्याला ते ज्ञान नाही त्याला भय आहे, चिंता आहे. जीवनात जे जे होते आहे तो तोच करतो आहे असे स्वीकारले तर चिंता भय नाही. पण अमक्या तमक्याने केलं म्हणून झालं, किंवा माझं अमकं चुकलं माझं म्हणून झालं, की मी अमकं केलं नाही म्हणून झालं, असं घेतलं तर दोषारोप येतात, अशांती, द्वेष मत्सर वाढतो. कारण तुमच्या हातात काहीच नाही, करता करविता तो आहे, सगळं आयोजन नियोजन त्याचं असतं. पण तुम्हाला प्रत्येकाला काय वाटतं, तो अमका करतो तमका करतो, अरे तो त्याच्याकडून करून घेतो, प्रत्येकाकडून तो करून घेतो. शरीर बसलं होतं, झोपलं होतं बिछाण्यावर, त्याला मठापर्यंत आणायचं काम केलं ना त्याने, त्या शरीराला. शरीर काय म्हणतं, मी आलो मी आलो असं म्हणतं. पण जर आत्मा निघून शरीर म्हणेल मी आलो, इकडेच राहील ते. पण आत्मा आहे तोपर्यंत त्याला अस्तित्व आहे. मग मी आलो जे म्हणणारा तो आत्मा आहे. आणि म्हणून तो सर्व चराचर भरून राहिला आहे, तो तुमचे निजस्वरूप आहे, तुमच्यामध्ये जाणीव रूपाने तो वावरतो आहे, म्हणून त्याचे स्वरूप शुद्ध आहे. हे तुम्हाला अनुभवाला कधी येईल, तुम्ही निस्संग व्हाल तेव्हा. आपल्याला संघ जडला आहे, आपल्याला संघ कसला जडलेला आहे, अनात्मा आहे त्याचा, असार आहे त्याचा संघ जडलेला आहे. अनात्मा असार ज्याचा संघ जडलेला आहे, त्याच्यामुळे आपण निसंग नाही म्हणून आपले स्वरूप आपल्याला कळत अनुभवाला येत नाही. म्हणून त्याच्यासाठी हे बाकीचे ज्ञान बोलून सांगून कुठपर्यंत कळतं, तर त्या ईश्वर मूळमाया परब्रह्म, ईश्वर मूळमाया आत्मा अंतरात्म्यापर्यंत कळतं. कारण वास्तविक पाहिलं तर आत्मा अंतरात्मा हे स्वरूप कुठून आलं, मूळमायेतून आलं. मूळमाया म्हणून काय होती, फक्त जाणीव, अहम जाणीव, ती शुद्ध. त्याच्यामध्ये एक पंचमहाभूते 3 गुण म्हणून प्रकृती, आणि त्याच्यामध्ये पुरुषा म्हणून ज्ञान. ज्ञान आणि प्रकृती त्या मूळमायेमध्ये. ती प्रकृती पावली, ते मूळमायेची गुणमाया झाली. गुणमायेमधून पंचमहाभूते निर्माण झाली, पंचमहाभूतातून विश्व निर्माण झाले, जग निर्माण झालं, ते 84 लाख जीवनी निर्माण झाले. हे सगळं गेलं तर परत कुठे जातं, त्याचं सगळं ते आत्म्यामध्ये शरीराचे आहे. आत्मा निघाला की शरीर नाशवंत, आत्मा अंतरात्म्याच्या स्वरूपामध्ये एकरूप झाला. अंतरात्मा निघाला विश्वाचा नाश होतो. अंतरात्मा जो आहे तो गुणरूपी त्याग करतो, आणि तो मूळमायेच्या स्वरूपामध्ये, ज्याला आपण देव ईश्वर स्वरूप म्हणतो, ते आकार देवाचे
म्हणून नाही, निर्गुण निराकार जे रूप आहे ते, ज्याच्यामध्ये ती शक्ती आहे, जाणीव आहे, ते स्वरूप, ती मूळ माया. म्हणून त्याला 8वा देह असं म्हटलं. पिंडाचे 4 देह आहेत आणि ब्रह्मांडाचे 4 देह. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. जसं तिथे विराट, अव्याकृत, हिरण्यगर्भ, मूळ प्रकृती अशी ब्रह्मांडाची 4 देह. त्या 8व्या देह म्हणजे ती मूळ माया, ज्याला ईश्वर म्हणतो आपण, ते ईश्वरी स्वरूप, आदी माया, आदी शक्ती नाही. नंतर आकार आले, त्याच्या आधी ती आहे, पण ती ज्याच्यातून निर्माण झाली ते परब्रह्म आहे, ते निश्चळ आहे. म्हणून आपण अभ्यास केला तर आपण मूळ मायापर्यंतच पोचतो. निर्गुण निराकार परब्रह्मापर्यंत आपण पोचू शकत नाही, कारण विचाराने तिथे जाता येत नाही, बुद्धी तिथे पोचत नाही. मात्र तिथे संत सद्गुरू ज्ञानी पुरुष घेऊन जाऊ शकतात, कारण त्यांना त्याची प्रचिती घेतलेली आहे. आणि ती प्रचिती पाहिजे असेल तर सद्गुरू करावं लागतो. सद्गुरू काय करतात? अनुग्रह देतात. अनुग्रह काय दिलेला आहे? त्या अनुग्रहाचा, तुम्हाला जो अनुग्रह दिलेला आहे त्याचा अर्थ काय आहे? मी आत्मा आहे, आत्मा मी आहे. एकदा आत्मा मी आहे झालं तर अंतरात्मा तुमचे स्वरूप आहे. अंतरात्मा तुमचं स्वरूप आहे तर देव ईश्वर स्वरूप तुमचंच आहे. देव ईश्वर स्वरूप तुमचंच आहे, तुम्ही परब्रह्म स्वरूपच आहे. पण चंचल रूपाने व्यावहारिक प्रकारे व्यवहार तो आहे, तोपर्यंत परब्रह्मापासून थोडा अलिप्त झालेला आहे. अलिप्त सुद्धा म्हणता येईल नाही, परब्रह्मामध्येच आहे, पण चंचलपणे परब्रह्माकडे निश्चळ स्वरूप बदललेलं आहे. ते स्वरूप मूळ परब्रह्म जे आहे ते कसं आहे? निर्गुण निराकार. आणि मूळ माया ईश्वर देव चिद्रूप, मद्रूप आणि सद्रूप. आपले स्वरूप सद्रूप झाले की आपण परब्रह्म स्वरूपात असे आपल्याला सहजपणे अनुभव येतो. आणि तो अनुभव पण राहत नाही, कारण शेवटी तेच झाले, दुसरे कोणी नाही. 2 असतात तर अनुभव असतात. तोच तो आहे तर अनुभव असू शकतो का? सगळं गोडच आहे, पण तिला कडू म्हणून वेगळा अनुभव आहे का तिथे? पण कडू आणि गोड दोन्ही जर वेगवेगळी चव केली तर हे कडू आहे, हे गोड आहे असं म्हणता येईल. तसं सगळंच परब्रह्म असेल तर तिथे वेगळेपणा नाही. पण सगळेच परब्रह्म हा अनुभव येण्यासाठी आधी कोण जे म्हणलं आहे, जो संघ जडला आहे त्याचा त्याग झाला पाहिजे, कर्ते मिथ्या आहे. जसं त्याचं उदाहरण दिलं मी मगाशी, घटाकाश, पटाकाश, चिदाकाश, मदाकाश, शेवटी एकच ते आहे. परंतु घटात आलं आत्मा झाला, मठात आला विश्वात आला, अंतरात्मा झाला. सगळे गेले तर ते शिल्लक राहतात. ते स्वरूप ते आपल्या मूळ मायेत जे आले ते मूळ मायेपर्यंत जाते. इथपर्यंत लोक जाऊ शकतात, बोलू शकतात, ज्ञान सांगू शकतात. त्याच्या पलीकडे हा लाखात एखादा जाऊन त्याला संत सद्गुरू ज्ञानीपुरुष म्हणतात. पण हा विषय थोडासा सगळ्यांना कळणे अवघड आहे, तिथे पोचणे अवघड आहे. म्हणून निसर्ग महाराज म्हणायचे ऐकून ठेवा, हे ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे काय होते? संभ्रम नाही, संशय राहत नाही, तो माझ्यात आहे. कारण एकदा ते ज्ञानस्वरूप झाले की तो माझ्यात आहे असं नाही, मी तोच आहे. आणि मी तोच आहे असं तर म्हणणे नाही, सर्व काही मीच आहे. वेगळा जेव्हा म्हणतो तो मी तोच आहे, वेगळे पण नाही तर कोण म्हणणार कोणा मीच व्हायचं आहे. तसे ते परब्रह्म आहे. म्हणून मूळ ईश्वरी शक्ती, ईश्वरी स्वरूप हे असं आहे. म्हणजे देव ईश्वर आकार रूपाच्या पलीकडचेही ते आहे, त्याच्या आधीचे आहे. म्हणून लोक जे म्हणतात कल्पनेतून ब्रह्मदेवाने जग निर्माण केले, विष्णू पालन करतो आणि शंकर त्याचा संहार करतो, हे 3 गुण आहेत, 3 गुणाचे रूपक आहेत. जो सत्वगुण ज्ञानस्वरूप आहे, रजोगुण प्रजोत्पादन रूप आहे, वासना आहे, आणि तमोगुण हा दुष्ट प्रवृत्ती, नाश करणारी प्रवृत्ती अशी आहे. म्हणून ते काम त्याने घेतलं म्हणून त्यांना ते म्हणण्यात आलं. नाहीतर ते तिन्ही देव महान आहे देवरूप म्हणून,
पण जर ते सत्वगुणाचं सामर्थ्य असेल तिथे ते स्वरूप दिसून येते. म्हणून विष्णू सगळ्यामध्ये, त्याच्यात विष्णू ते दिसून आलं, बाकी मध्ये दिसून आलं. म्हणून ज्ञान असेल तर हे मूळ स्वरूप सुद्धा देवाचं तुम्ही जाणता. म्हणून ते ज्ञान कळायला पाहिजे. म्हणून सद्गुरू पाहिजे. आणि सद्गुरूशिवाय आपला देव ईश्वराविषयीचा संशय दूर जाणार नाही. कुठल्याही देवाला बघा, पण मूळ स्वरूप ते एकच आहे. ह्याला देव त्याने बनवला. जसा हनुमानाला देव त्या रामाने बनवला. रामाला देव कोणी बनवला? त्या परमात्म्याने बनवला. दशरथाने नाही बनवला. दशरथाच्या पासून रामाचं शरीर बनलं, पण रामाचं देव पण कुठून आलं? ते परमात्मा स्वरूप माझ्यात आहे त्याने जाणलं, तो देवरूप झाला. मग त्याचं स्वरूप एक वचनी एक पत्नी. जर तुम्ही त्याप्रमाणे वागले निसर्ग होऊन तर तुम्हाला तुमचे स्वरूप प्राप्त होईल, जे रामकृष्ण यांना प्राप्त झालं. रामकृष्ण आदी या सर्वांना प्राप्त झालं. जर तुम्हाला सुद्धा ते स्वरूप प्राप्त होऊ शकतं, अवघड नाही आहे. पण जे जे नित्य आहे, जे जे अनित्य आहे, जे अनात्म आहे, त्याचा त्याग झाला. म्हणून हा सारासार विवेक झाला. म्हणून सार जायचं त्याग करून सार निवडलं तर ते स्वरूप सहज प्राप्त होते. आणि तेच आपली तद्रूपता, ते आपलं स्वरूप, तेच परमस्वरूप, ते परमात्मा स्वरूप असा आपल्याला साक्षात्कार येतो. पण ती अवस्था सुद्धा नाही. कारण का अवस्था कधी आहे? वृत्तीभाव आहे तोपर्यंत. मी डॉक्टर आहे, मी डॉक्टराची वृत्ती आहे, मी अमका आहे, वृत्तीभाव आहे तो. आणि वृत्तीभावच नाही. ज्याचा वृत्तीभाव समजला तू कोण आहे ते काय सांगेल तो? तुला दिसतो तसा मी नाही आणि दिसतो तो नाही असं सांगायला लागेल त्याला. कारण परब्रह्म म्हणाला तर तो म्हणणारच नाही. कारण परब्रह्म सर्वच काही ते आहे, ते वेगळं आहे म्हणून सांगत नाही. आणि सांगून त्याला कळणार पण नाही. मुक्याला गुळ दिला तर गुळ खाल्ल्याची गोडी तो सांगू शकतो का मुका माणूस? पण गुळ खाल्ल्याचा अनुभव आहे त्याच्याकडे ना, गुळाच्या गोडीचा अनुभव आहे त्याच्याकडे, सांगू शकत नाही. परब्रह्म तसं आहे. परब्रह्माच्या ठिकाणी शब्द नाहीत. त्याला कुठे अवस्थाच नाही. पण ते सच्चिदानंद म्हणतात, त्याला आनंदाचा कंद म्हणतात. सर्व आनंद आहे, त्यात कुठला टचच नाही. कसला टच घेत नाही, कसला अलिप्त, अलिप्त सहज. म्हणून ती स्त्री आनंदमय आहे. असं म्हणजे संत साधू ज्ञानीपूर्वी परमस्वरूप झाले असं आपण म्हणतो, ते ज्ञानरूप असतात, ते सिद्धांत स्वरूपात असतात. सच्चित आनंद अशा स्थितीमध्ये त्याला वृत्तीची, त्यांची ह्या विश्वातली जे वृत्तीभाव आहे तो कम्प्लीट त्याची निवृत्ती झालेली असते. मी ज्ञानी आहे पण भाव नाही त्यांच्यामध्ये, ते ज्ञानी गेलं त्याचं. आणि सर्व काही एकच झालं, शुद्ध पवित्र. त्याला विज्ञान म्हणतात. ते विज्ञान झालं. ज्ञान गेलं, ज्ञान झालं, ज्ञानही गेलं आणि विज्ञान झालं. तेही परब्रह्म स्वरूप. पण तिथे स्थिती म्हणून वेगळेपणा नाही, म्हणून त्याला स्थिती म्हणता येत नाही. अवस्थे विरहित अवस्था असते. कारण वृत्तीची निवृत्ती झाली, मनाचे उद्बंध झाले, ज्ञानाचे विज्ञान झाले आणि ती स्वरूप स्थिती प्राप्त झाली. तिथे जाणे नाही, येणे नाही, जाणणे नाही, अनुभवणे नाही, बोलणे नाही, चालणे नाही, सांगणे नाही, देणे नाही, घेणे नाही, सहज सहज. कित्येक ज्ञानीपुरुष ब्रह्मरूप जे ब्रह्मस्वरूप झाले ते उकड्यावरचं खाल्लंय त्यांनी. त्यांनाच माहिती मी उकड्यावरचं खातो आहे. शरीराला भूक लागली काय मिळेल ते खाल्लं त्याने. शरीरासाठी खाणे चालले, काय खातो, कोणी खातो, काय कुठे बसतो, काय पडता नाही. त्यांना उंची वस्त्र खाते काढून फेकून देतात. अशी होऊन गेलेली आहे. म्हणून सिद्धरामेश्वर महाराज प्रत्येक सद्गुरू पदावर असणाऱ्या व्यक्तीला परमस्वरूप प्राप्त झालेलं असतं, परंतु तुमच्यासाठी एक पायरी तो खाली येतो ज्ञानस्थितीमध्ये, ज्याला तुर्या अवस्था म्हणतात, त्या अवस्थेमध्ये. आणि मग मी गुरु आहे, तुम्ही माझ्या शिष्याच्या भावनेतून ज्ञान सांगतो, जगाचा उद्धार करतो. पण ज्यांच्यात हा बुद्धिभावच गेला ते जगाचा उद्धार पण करत नाही. जशापरी आहे तशापरी राहील.
जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निवडला. तो वेड्यासारखा राहतो, नागडावडा राहतो, गाडीत उठतो बसतो, काय पण खातो, काय त्याला कशाचा. लोक वेड्या म्हणतात, ती स्थितीच वेगळी आहे. अशा लोकांना धरून पुजलं, त्या लोकांचं कल्याण झालेलं आहे. आमच्याकडे नागडे बाबा होते, ते त्यांना लोकांनी एकाने आणून पुजलं, त्याचं कल्याण झालं, मोठा मठ झाला तिकडे. एवढा तरी मोठा मठ झाला, बोलले नाही, काही नाही. सहज कोणाला आशीर्वाद त्याच्या कपाळात त्याच्या हात मारला, त्याचं कल्याण झालं, बस. असं परब्रह्म स्वरूप आहे, तिथे जाणीव ही मूळ स्थिती, त्या परमात्म्याची मूळ स्थिती, मूळ स्वरूप, हे ज्ञान असावं. पण प्रापंचिक माणूस हे ज्ञान जाणून आपल्यामधलं ईश्वरदेव स्वरूप आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला परमाची शक्ती आणि ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. ह्या स्थितीपर्यंत पोचू शकतात साधन अभ्यास करून सद्गुरूच्या. पुढची पायरी जी आहे विज्ञान स्वरूप होणे, ब्रह्मस्वरूप होणे, हे सद्गुरूच्या कृपेने त्याला खूप साधन भक्ती लागते आणि परिपूर्ण सद्गुरूला शरण व्हायला लागते. पण त्या स्थितीपर्यंत जरी प्रापंचिक लोकांना जाता नाही आलं, तर प्रापंचिक लोकांना ज्ञान मिळालं तरी गुरुचे आशीर्वाद मिळतात आणि मग त्याचा प्रपंच उत्तम होतो आणि तो परमार्थी साधल्यामुळे त्याला मोक्षमुक्ती तर निश्चित प्राप्त होते. मोक्षमुक्ती प्राप्त होते. त्याच्या माडीला निर्वाणा उडी घाली. तुकाराम महाराज म्हणाले, भजन नित्यनेमान आपलं केलं, त्याच्या प्रसंग काय आला, त्या प्रसंगात अडकला तर तो धावून येईल, कोणाच्या रूपाने त्याला सोडवेल. हे प्रपंचजनासाठी भक्ती हा मार्ग खूप चांगला आहे, पण अध्यात्म ज्ञानस्वरूप भक्ती, अज्ञानातली भक्ती नको. नुसतं द्वैतामध्ये भक्ती करून उपयोग नाही, नुसत्या मूर्त्या पूजून उपयोग नाही. त्या मूर्त्या आल्या कुठून, त्यांचं स्वरूप कसं आलं तसं आम्ही म्हणू शकतो का? हा भाव पाहिजे, तशी मी भक्ती करणार आहे. मग त्याला कृपा देईल, तो पूजेला लागला तर मी पडेल, नाही पूजेला लागलं कमी परत पुन्हा जन्मपणाच्या फेऱ्यात अडकणार नाही. आणि आताचं माझं जीवन सुखाचं होईल, ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. जे अनात्मा आहे ते तुम्ही चर्मचक्षुने पाहू शकता, जे आत्मा आहे ते ज्ञानदृष्टीने पाहू. पण परब्रह्माच्या ठिकाणी ते ज्ञानदृष्टी चालत नाही आणि ते चर्मचक्षुही चालत नाही, तर ते त्याच्या पलीकडचं आहे. ते फक्त गुप्त पद्धती सद्गुरु कृपेने तिथे जाता येते, सद्गुरु गुरु ती स्थिती प्राप्त होते. परंतु जरी आपल्याला तुर्यावस्था प्राप्त झाली तरी खूप आहे. ज्ञानही जाणतो आणि अज्ञानही जाणतो. ज्ञान जाणत असल्यामुळे ज्ञानस्वरूप स्थिती राहते, अज्ञान जाणत असल्यामुळे अज्ञानाचा त्याग करतो, अनात्माचा त्याग करतो, आत्मस्वरूप विरुद्ध आत्मस्वरूप स्थिती राहते. मग परमस्वरूप स्थिती आपोआप प्राप्त होते, वेळ करायला काही जायला लागत नाही. म्हणून साधन अभ्यास करताना त्या भावनेतून करायचा, विषय वाचण्यापासून दूर राहायला पाहिजे आणि अहंकार वृत्ती अजिबात असतात आणि सर्व होती प्रेमभाव असतात आणि आपण आत्मा आहोत, ते विश्व माझ्यातच आहे, ह्या विचाराने ह्या ज्ञानदृष्टीने साधन अभ्यास केला, मग ती स्वरूपस्थिती प्राप्त होते, त्या ईश्वराची शक्ती प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होते आणि मग तुम्हाला जगात कसलंही भय राहत नाही, चिंता राहत नाही, तुझा प्रपंच पण सुखात, काय अडचणी आल्या प्रपंच सहज दूर होतात. म्हणून हा ज्ञानमार्ग आहे. शेवटीचं ज्ञान हे सांगावंच लागतं. म्हणून हे जे आज जे सांगितलं ते शेवटचं ज्ञान आहे. शेवटी त्या मुकामाला पोचायचं येत नाही. सगळेजण जे स्वतः काही संत ज्ञानीपुरुष म्हणून ज्ञान सांगतायत ते मूळ मार्गापर्यंत पोचतात, त्याच्या पलीकडे पोचतात फार कमी आहे. ज्याला काही नकोस झालेलं आहे तेच तिथे पोचतात. म्हणून जे देव आहेत ते सगळे आत्मस्वरूप आहेत, ते सगळे चंचल रूप आहे, चैतन्य रूप आहे आणि परब्रह्म जे आहे ते निश्चळ आहे आणि ते सर्वांच्या आधीचे आहे आणि जे सगळे बाकी निर्माण झाले ते त्याच्यातूनच झाले, त्याच्या अस्तित्वाशिवाय दुसरं काहीही नाही.
जगातली प्रत्येक वस्तूचं सर्व काही परब्रह्म आहे. दगड माती धोंडा काय पण या परब्रह्म आहे, त्याच्याशिवाय नाही आहे. पण तिथे जेव्हा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तिथे माझी गरज होती, तिथे आपल्याला कुठे दिव्यत्व दिसलं एखाद्यामध्ये, ते आपण त्याला देव म्हणतो, ईश्वर. ते दिव्यत्व असणे हे त्या आत्म्याची, त्या अंतरात्म्याची शक्ती आहे, स्वरूप आहे, ज्ञान आहे. तेच देव झाले, ते पूजित आहे. पण परब्रह्म त्याच्या आधीच आहे. हे सगळे दागिने आहे, तो सोना आहे, तो सोना आहे. हे सगळे आकाश आहेत, ते मदाकाश, वेगळं काही नाही, सगळ्यांच्या आकाश. हे ज्ञानदृष्टीने फक्त अभ्यास करून करायला पाहिजे, जिथे आपल्याला काय संभ्रम लागतो आणि देवविषयी आपल्याकडे आहे की शंका राहते, याच्यासाठी हे ज्ञान असणे गरजेचे आहे. राजाधिराज साहेब महाराज की जय.